तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. या गाडीमध्ये आम्ही सगळं भजनाचं सामान भरून आम्ही निघालो भजनाला जायला. आणि जाता जाता म्हणलं सगळ्यात पहिलं ज्यूस वगैरे पिऊन घ्यावं. ते पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो मॅडमच्या घरी. आणि मॅडमच्या घरी गेल्यानंतर आम्ही एवढे सगळे ट्रॉफी बघून हँगच झालो बरं का. आणि एवढे जास्त ट्रॉफी का मला मॅडमने लई जास्त कष्ट घेतले बरं का. मग आम्ही सगळ्या भजनी मंडळाने एक फोटो वगैरे काढून घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो भजनाला जायला. आणि ज्या गाडीमध्ये लईत लई 7 जण बसतात त्या गाडीमध्ये आम्ही 10 जण बसलो. ते कसे बसलो ते आम्हाला माहिती. मग तेवढ्यात पोहोचलो भजना ठिकाणी आणि आपलं सगळं भजनाचं सामान वगैरे खाली काढून घेतलं. तेवढ्यात महाराजांनी त्यांचा पकवाज घेतला आणि लागले पकवाज लावायला. आणि पकवाज लावता लावता गालातल्या गालात हसायचं कारण काय ते आम्हाला अजून कळलं नाही बरं का. भजनाचं सगळं व्यवस्थित सेटअप वगैरे लावून झालं. मग तेवढं झाले ना भजनाला सुरुवात. आणि आपलं भजन ऐकायला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे हे सुद्धा आले होते बरं का. आणि त्यांना एवढं आपलं भजन आवडलं की ते सगळे उठून एक टाळ्या वाजवायला लागले. आणि मग त्यानंतर शेवटी एक गवळण घेऊन आपण आपलं भजन इथं संपवलं. त्यानंतर महाराजांनी त्यांचं लगेच पकवाज वगैरे पॅक करून घेतला. आणि मग भजनी मंडळाचा सत्कार वगैरे करून झाल्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला. मग काय मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी जायला. जाऊ दे तर तुम्ही घ्या सबस्क्राईब करून. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.